चैतन्य कानिफनाथ महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। परम सद्गुरु तुकाराम बाबा की जय। बाळा भगत की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। आज गुरुवार या ठिकाणी कानिफनाथ मंदिर कोळघर या ठिकाणी दर्शनासाठी मंडळी येत असते, पूजासाठी मंडळी येत असते आणि भगवंत त्याला या ठिकाणी अनुभव देतात। आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी ही जी परंपरा आहे, ही परंपरा फार वर्षानं चालू आहे। या ठिकाणी कानिफनाथाची मूर्ती स्थापन केलेली आहे। या ठिकाणी सुद्धा दत्तात्रय, गणपती आणि महादेव या ठिकाणी पिंड आहे, गणपती आहे, राधाकृष्ण आहे, दत्तात्रय आहे, कानिफनाथ आहे आणि यामध्ये राम, सीता, हनुमंत या मूर्ती आहेत या कवडीवरती, लक्ष्मण। आणि त्याचप्रमाणे ही दत्त मूर्तीची सुद्धा या ठिकाणी स्थापना झालेली आहे। ही सुद्धा स्थापना झालेली आहे ही दत्त मूर्ती। आणि ही आमचे तुकाराम बाबा गुरुवर्य यांचा हा फोटो आहे। आणि ही जी मूर्ती दिली होती, हे मंदिराचं काम 2002 मध्ये झालं। विठ्ठल देवराव चव्हाण मेहकर, विठ्ठल देवराव चव्हाण इसवी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा त्या व्यक्तीनं एक 11,000ची मूर्ती दान दिलेली आहे। आणि ही वंश परंपरा इतकी आहे, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी गुरुवर्य तुकाराम बाबाची मूर्ती आहे आणि हे संस्थान यांनी सारे आयुष्यभर चालवलं आणि आयुष्यभर चालवून त्यांच्यानंतर हे माझ्या हाती त्यांनी सोपवलं आणि मी माझ्या शुद्ध अंतःकरणानं आतापर्यंत या वयापर्यंत यांचा जो कार्यक्रम, यांचा जो संदेश, यांची जी शिकवण आहे इतर भक्तांना दाखवत गेलो। आणि त्याचप्रमाणे त्यांची ही समाधी आहे, ही समाधी त्यांची अक्षरशः ते स्वतः इथं आहे। आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर ही आम्ही असं ठरवलं की मग सर्व भक्तमंडळी मूर्ती स्थापन करायची आणि या ठिकाणी मग ह्या मूर्तीची सुद्धा स्थापन केली। ही समाधी आहे आणि ही मूर्ती आहे। त्याचप्रमाणे हा नाथ महाराजांचा सभा मंडप आहे आणि या ठिकाणी नाथ महाराजांचा इथे घंटा बांधलेला आहे। या आता मध्ये आपण कोणाला पुन्हा आपण आता नाथ महाराजाला प्रसाद ठेवू, कापूर लावू, अगरबत्ती लावू आणि दर्शन करू। आणि आमच्या आजोबापासून म्हणजे जवळजवळ 150 वर्षाच्या पुढं ही परंपरा चालत आलेली आहे। जवळजवळ 160 वर्ष झाले असतील। परंतु भगवंतांचं या ठिकाणी ज्यावेळेस स्थापना झाली 2002 मध्ये मंदिर झालं, त्या अगोदर मंदिर नव्हतं, काही नव्हतं, साधी पूजा होती। आणि त्याचप्रमाणे ती परंपरा आम्ही कायम ठेवली। आणि यांचे भंडारे सुद्धा मिळून आल्यानंतर आम्ही मिळून येतो आणि मिळून आल्यानंतर सर्व भक्त मंडळी भंडारे करतात आणि त्या भंडाऱ्याच्या प्रसादासाठी खूप दुरून दुरून मंडळी येते। आपला भंडारा कोळघरचा भंडारा झाल्यानंतर 20 ते 25 भंडारे होते आणि त्या प्रत्येक भंडाऱ्याला सर्व भक्त मंडळी हजर राहते आणि हजर राहून हा महाप्रसाद घेतात। ढोल ताशा डब आपण बरेच दिवस कार्यक्रम पाहिले
आणि यूट्यूबवर सुद्धा दाखवलेले आहेत. म्हणून हे दोन शब्द आपल्यासमोर दाखवा अशी माझी इच्छा होती, म्हणून ते माझं मनोगत मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आदेश अलख निरंजन.